नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः। अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत। आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे। म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। प्रस्तुत 18व्या क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ होतो आहे। तत्पूर्वी भगवान परमात्म्यांनी ज्यांना तत्वदृष्टी प्राप्त झालेली आहे अशा महापुरुषांनी जगातील असणाऱ्या 2 तत्वाचा विचार केलेला आहे। जे देशकाल वस्तूने परिच्छिन्नतेला प्राप्त झालेला आहे अशा पदार्थाची विद्यमानता कधीही नसते। नासतो विद्यते भावो। आणि जे तिन्ही कालामध्ये बाधित होत नाही अशा सत्तत्वाचा अभावही कधी होत नाही। ना भावो विद्यते सतः। दोनही असणाऱ्या पदार्थांचा किंवा तत्वाचा त्या तत्वदर्शी असणाऱ्या महापुरुषांनी निवाड किंवा निर्णय केलेला आहे। उभयोरूपी दृष्टांत स्वनयोस्तत्वदर्शिभिः तोही आपण विचार पाहिला। आणि यानंतर 17व्या क्रमांकाच्या आणि 18व्या क्रमांकाच्या श्लोकाचा युग्म अशा प्रकारचा विचार आहे। म्हणजे या दोनही श्लोकांचा एकत्र विचार करायला पाहिजे। मग जे सत्तत्व आहे ज्याचा कधी अभाव होत नाही, जो असत पदार्थ आहे त्याची विद्यमानता कधी नसते, नेमकं त्या तत्वाचं स्वरूप काय आहे? तर भगवान सांगतात, अर्जुना, ज्याने संपूर्ण जगताला व्यापलेला आहे। येन सर्वम इदम ततम। ज्या तत्वाने इदम पदाला विषय होणारं संपूर्ण जगत व्यापून टाकलेलं आहे अशा तत्वाला तू अविनाशी जाण। सतः अभावः न विद्यते। ते अविनाशी आहे, त्याचा स्वरूपाने पण नाश होत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या निमित्तानेही नाश होत नाही। एखादा व्यक्ती आजारी पडला तर रोग नावाच्या निमित्ताने त्याच्या शरीराचा थोडाफार नाश होतो। व्यवहारात आपण सांगतो की नाही, हो तुम्ही चांगले धष्टपुष्ट होते, तो म्हणतो हो मी मध्यंतरी आजारी पडलो ना तेव्हापासूनची माझी तब्येत उतरली, तर ती काही अजून पुष्ट होण्याला कारणच ठरत नाही। याचा अर्थ तो निमित्ताने नाश झालेला आहे। आणि कधीकधी शरीराचा स्वरूपाने नाश होतो। एखाद्यातून प्राण निघून गेले, शरीर अग्नीमध्ये पडलं की त्याचे राख होते, असा एक स्वभावतः म्हणजे स्वरूपतः। आणि दुसरा निमित्ताने होणारा नाश। पण परमात्म तत्व मात्र असं आहे अविनाशी, स्वभावतःही नाश होत नाही, कोणत्याही निमित्ताने नाशही होत नाही। याच आजच्या पाठामध्ये त्या पुढे ओव्या येणारच आहे। अस्य अव्ययस्य, ज्याचा कोणत्याही प्रकारे वृद्धीला किंवा न्यूनतेला प्राप्त होणारा विकार नाही त्याला अव्यय असं म्हणतात। थोडक्यामध्ये जो वाढतही नाही आणि कधी ज्यामध्ये घटही होत नाही त्याला अव्यय असं म्हणतात। आणि त्याचा विनाश करण्यासाठी अर्जुना कोणीही समर्थ नाही। कश्चित कर्तुम न अर्हति। अर्हति म्हणजे समर्थ होणे किंवा योग्य होणे। ईश्वरसुद्धा आत्मस्वरूपाचा नाश करू शकत नाही, कारण जे ज्याचं स्वरूप असतं तेच त्याला कधीही नष्ट करता येत नाही। आणि ईश्वराचं स्वरूप काय आहे? आत्मा ब्रह्म, हेच तर त्याचं स्वरूप आहे। म्हणून अर्जुना तू कधी असा विचार करू नको की मी नाश केला म्हणजे या सर्वांचा नाश होईल। झालाच नाश तर शरीराचा होईल, शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचा कधी नाश होऊ शकत नाही। स्वतः अभावः न विद्यते या पदाचं स्पष्टीकरण 17व्या श्लोकामध्ये केलं आहे। आणि मग जे असत तत्व किंवा पदार्थ आहे त्याची विद्यमानता नसते, त्याचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप आहे देह, आणि त्याचा तर नाश कायम ठरलेला आहे। तोच विचार या 18व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात। अंतवंत इमे देहाः
नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. हे भारत, नाम भरत कुलोत्पन्न असणाऱ्या अर्जुना, किंवा भा शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मविद्या, आणि जो ब्रह्मविद्येमध्ये रमते, रममान होतो, त्याला भारत असं म्हणतात. आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. याचा अर्थ या देशामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा ब्रह्मविद्येमध्ये रममान झालाच पाहिजे, किंवा तो होतच असतो. त्यातल्या त्यात आपला असं आहे, आपण इतर प्रांतामध्ये जर गेलो, तुम्ही अनुभव घेऊन बघा, इतर भारताच्या आपण प्रांतामध्ये गेलो आणि जर तुम्ही एखादं भजन गायला प्रारंभ केला तर ते भजन गात असताना त्यांची टाळी चुकू शकते. महाराष्ट्रातल्या लोकांची टाळी नाही चुकत. ते कोणतंही भजन म्हणू द्या, त्यांचा ताल पक्का आहे. का? ते राहतात ना महाराष्ट्रामध्ये, महान राष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे त्यांना हे संस्कार आहे. थोडक्यामध्ये आपला आता हल्लीच्या भाषेमध्ये सांगू का, आपला DNA जो आहे ना, त्याच्यामध्येच ब्रह्मविद्येचा संस्कार आहे. सगळे काय महर्षे सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता हा निर्माण झालो आहे आपण त्यांच्यापासून. त्यामुळे आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या अंतकरणाच्या संस्कारामध्ये हे ब्रह्मविद्येचे स्वभावतः गुण लपलेले आहेत. प्रसंग आला की ते निर्माण होतात, काही काळामध्ये झाकलेले असतात. प्रसंग आला की ते प्रगट होतात. ते गोस्वामी तुलसीदासांचं उदाहरण आपण पाहतो. गृहस्थ धर्मामध्ये आसक्त झाले, पण प्रसंग आला, धर्मपत्नीने सांगितलं, जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तेवढंच प्रेम जर प्रभू रामचंद्रावर केलं असतं तर प्रभूने तुम्हाला साक्षात दर्शन दिलं असतं. संस्कार होताच, फक्त निमित्त घडलं. स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविती, लगेच ते निघाले. सांगायचा भाव काय आहे, आपण सगळे भारत देशामध्ये राहतो. भारतीय त्यालाच म्हणतात जो ब्रह्मविद्येमध्ये रममान होतो, रत होतो. आणि अर्जुना, तो तर साक्षात भारत देशात राहणारा आणि भरोत कुलोत्पन्न असणारा अर्जुना, हे भारत, नित्यस्य शरीरिणः अनाशिनः प्रमेयस्य अप्रमेयस्य इमे देहाः अंतवंताः उक्ताः. आत्मस्वरूपाचा विचार केला, कसा आहे ते? नित्य, सर्व कालामध्ये राहणारं. शरीरिणः म्हणजे शरीर नावाची उपाधी प्राप्त झाल्यामुळे अंतःकरण हे स्वच्छ आहे, आणि स्वच्छ अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं जीवरूपाने प्रतिबिंब पडलं. आरसा स्वच्छ असेल तर त्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. तसं सर्व व्यापक चैतन्याचं शुद्ध सत्वगुण संपन्न असणाऱ्या अंतःकरणामध्ये जीव नावाच्या रूपाने प्रतिबिंब पडलं, आणि तो स्वतःच्या सत्तेनं त्या शरीराला धारण करतो, म्हणून त्याला नाव आलं शरीरिणः. शरीरधारी असणारा, नित्य राहणारा कोण आहे? आत्मतत्व आहे. अनाशिनः, त्याचा कधीही नाश होत नाही, कारण तो जन्मालाच येत नाही. जन्माला जर आला असता तर मृत्यूने त्याचा नाश झाला असता. पुढे श्लोक येणार आहे, न जायते म्रियते वा कदाचिन, कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही. पण ते तत्व दिसत तर नाही, अनुभवाला काय येत नाही. शब्द सांगितला अप्रमेयस्य. आपल्याला जेव्हा खरं ज्ञान होतं त्या खऱ्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात. जे ज्ञान कधी बाधित होत नाही त्याला म्हणतात प्रमाज्ञान. आणि प्रमाज्ञान होण्याकरता साधनं असावी लागतात ना, म्हणून त्याला प्रमाण असं म्हणतात. म्हणजे प्रमाण, आपल्याकडे 6 प्रकारची साधनं आहेत. त्या प्रमाणाच्या माध्यमातून ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात, आणि ज्याला ते ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असा त्याचा प्रकार आहे. आता हे आपल्याला जे गणितामध्ये येतात ते प्रमेय, ते इथं नाही घ्यायच्या, ते शाळेतला विषय इथं नाही आहे. इथे प्रमाणाच्याद्वारे आपल्याला जे कळतं त्याला म्हणतात प्रमेय. थोडासा स्पष्टीकरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. प्रमाण आपल्याकडे 6 प्रकारचे आहेत. पहिला आहे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, उपमान प्रमाण, आणि सगळ्यात शेवटचं आहे अनुपलब्धी प्रमाण. ही 6 प्रमाणं
6 प्रकारचे आपल्याला ज्ञान करून देतात. उदाहरणार्थ शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय आहे ना. हे 5 विषय 5 ज्ञानेंद्रियाने कळतात आणि इंद्रियाला अक्ष असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांच्याद्वारे कळतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं ज्ञान. प्रत्यक्ष प्रमाणाने आपण या ध्वनिक्षेपकाला पाहतो किंवा आपण भ्रमणध्वनीला पाहतो. रूप नावाचं ज्ञान कुणाला झालं? नेत्र इंद्रियाला. किंवा आता मी शब्द बोलतो आहे, ते शब्द तुम्ही कानाने ऐकता. शब्द तुम्हाला कळतो की नाही? होतं म्हणा, कळायलाच पाहिजे ना. शब्द कळतो आहे हे प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं ज्ञान आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने. दुसरा भाव असा आहे, आपण एखाद्या डोंगरावर धूर पाहतो आणि धूर दिसला की आपण काय म्हणतो? अरे डोंगरावर अग्नी लागलाय बरं. अग्नी नाही दिसला, दिसलं काय? धूर. पण धुरावरून आपण काय केलं? अग्नीचं ज्ञान, अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. कधी आपल्याला शब्दाने ज्ञान होतं ना, प्रत्यक्षही होऊ शकतं शब्दाने, किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला पत्र लिहिलं किंवा दूर देशातल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्याला फोन आला आणि त्याने आपल्याला एखादी बातमी सांगितली. फक्त पलीकडचा व्यक्ती प्रामाणिक असावा. मग त्याने आपल्याला सांगितलं एखाद्या शब्दाने ज्ञान की आपल्याला ते कळतं, याला शब्द प्रमाण असं म्हणतात. चौथं प्रमाण आहे अर्थापत्ती. एखादा व्यक्ती म्हणला मी दिवसा अजिबात जेवत नाही आणि धष्टपुष्ट तो दिसतो आहे, मग दिवसा नाही जेवत तर रात्री चांगला जेवत असला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतं की नाही? अर्थापत्ती प्रमाणामध्ये ते ज्ञान होतं. एक आहे उपमान प्रमाण, 5वं प्रमाण. एका व्यक्तीने गवय नावाचा प्राणी पाहिलाच नाही, जंगलात गेला आणि त्याला मित्राने सांगितलं गवय नावाचा प्राणी दिसाला गायीसारखा दिसतो. त्याने नेमका तो गवय नावाचा प्राणी पाहिला. ती गाय नव्हती पण गायीसारखे बरीच लक्षणं होते. त्याने विचार केला गायीप्रमाणे आहे ना उपमान, ते ज्ञान त्याला झालं उपमान प्रमाणाने. आणि या जमिनीवर आता सध्याला घट आहे का? घट नाही, पण घटाच्या अभावाचं आपल्याला ज्ञान होतं की नाही? इह भूतले घटो नास्ति, घट नाही या ठिकाणी. म्हणजे घटाचं तुम्हाला अभावाचं ज्ञान झालं, त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हणतात. या 6 प्रमाणाने ज्यांचं ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमेय. आणि आत्मतत्व 6 प्रमाणापैकी एकाही प्रमाणाने सापडत नाही, म्हणून त्याला म्हणतात अप्रमेय. अवघड आहे की नाही? एकाही प्रमाणाने ज्याचं ज्ञान होत नाही. आणि शास्त्र काय सांगतं? आत्मावारे द्रष्टव्यः, आत्मज्ञान करून घ्या. आणि विचार काय आहे? कोणत्याही प्रमाणाने त्याचं ज्ञान होत नाही. ज्ञान करून घ्यायचं कसं? एकाच वाक्यात, आत्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही, कोणत्याही प्रमाणाने त्याचं ज्ञान होत नाही. हेच त्याचं ज्ञान आहे, हेच त्याचं ज्ञान आहे. कोणत्याही प्रमाणाचा तो पक्का अविषय आहे, म्हणून त्याला असंवेद्य असं म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान का होत नाही? कारण अशब्दम, त्याच्या ठिकाणी शब्द नाही, शब्दादी विषयत्व नाही, कारण तो दिसत नाही. मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया की रजोगे काय होईल? इंद्रियांचं विषयत्व नाही म्हणून प्रत्यक्ष प्रमाण नाही. अनुमान प्रमाणाने ज्ञान का होत नाही? त्याचं कारण त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लक्षण नाही. नैवच तस्य लिंगम, त्याचे कोणत्याही प्रकारचे, आपण कालच पाहिलं ना, नाम वर्ण आकार चिन्ह नाही. चिन्ह म्हणजे खुणा. त्याच्या ठिकाणी धूर दिसला म्हणून ज्ञान होतं असं नाही होत. लिंगाचा अभाव असल्यामुळे अनुमान प्रमाणाचा विषय नाही. म्हणजे मग शब्द प्रमाणाचा विषय असेल ना, यथो वाचो निवर्तन्ते, ज्या ठिकाणी सगळ्या ठावो न पवता जयाचा, मने सिमरडली वाचा. शब्द काय करतं माहिती आहे का? शब्द फक्त त्याच्यावर असणाऱ्या अज्ञानाचा आवरणभंग करतं, इथपर्यंत समर्थ आहे. त्याचं प्रकाशन करण्याकरता समर्थ नाही, म्हणून तो शब्द प्रमाणाचा सुद्धा विषय नाही. गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, परमात्मा शब्द प्रमाणाने तुम्हाला ज्ञान होणारच नाही, झाला तर शब्द प्रमाणा वाचून होणार नाही. सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. झालं तर तत्वमसी महावाक्य वापरलं जातं की नाही? शब्दच आहे.
त्या शब्दानेच तुम्हाला ज्ञान होईल. पण शब्दानेच होतं असं मात्र नाही. शब्द फक्त आवरणभंग करतं. उदाहरणार्थ शेवाळ आहे, शेवाळ दूर केलं कशाने? हाताने. शेवाळ दूर झाल्याबरोबर मिळालं काय? पाणी मिळालं. पाण्याची प्राप्ती कुणी करून दिली? हाताने नाही. हाताने फक्त एकच काम केलं, शेवाळ दूर करणं. तसं शब्दप्रमाणे एकच काम करतं, अज्ञान आवरणाचं भंग. उर्वरित आत्मा तर आहेच तसा, म्हणून तो शब्द प्रमाणाचा विषय नाही. त्याच्या ठिकाणी अन्यथा उपपत्ती नाही, अर्थापत्ती प्रमाणाचा विषय नाही. त्याच्या समान कुणी नाही, याला नाही दुसरा जोडागे. गवळणी सांगतात काही गोपिकांचं ज्ञान आहे, तुम्ही त्याला धरण्याचा प्रयत्न करतात, पण हा मात्र असा, याला नाही दुसरा जोडागे. याच्या बरोबरचा कोणी नाही, याच्यासारखा कोणी नाही, म्हणून त्याला उपमान प्रमाणाचा विषय नाही. आणि स्वतः अभावह न विद्यते, भावरूप आहे, अनुपलब्धी प्रमाणाचा सुद्धा विषय नाही. महत्त्वाचं पद आहे ना ते. अनाशिना अप्रमेयस्य, तो कोणत्याही प्रमाणाचा, प्रमा म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. आणि यथार्थ ज्ञानाच्या साधनाला काय म्हणतात? प्रमाण. आणि प्रमाणाचा जो विषय होतो त्याला काय म्हणतात? प्रमेय. आणि परमात्मा कसा आहे? अप्रमेय. म्हणून तर एक शब्द येतोय बघा 10व्या अध्यायामध्ये, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. पुढे पराप्रमेय प्रमदा विलाशिया. त्याचे दोन अर्थ होतात हा. एक तर तो परावाणीचा विषय आहे, पराप्रमेय प्रमदा ती स्वरूपस्थिती, आणि त्यामध्ये श्री रममान होतात. पराप्रमेय प्रमदा विलाशिया. मराठी भाषेमध्ये जर आणखीन आपण पदच्छेद केला तर परा अप्रमेय प्रमदा, परा अप्रमेय प्रमदा, परावाणीला सुद्धा तो विषय होत नाही असाही अर्थ लागू शकतो त्याचा. अप्रमेयस्य. आणि त्याचे काय आहे? इमे देहा. यामध्ये असं आहे, नित्यस्य शरीरिणः, नित्य असणारा शरीरधारी हा जीवात्मा जो अविनाशी स्वरूपाचा आहे, तस्य त्याची, अप्रमेय असणारा त्या परमात्म्याची. हे सगळं एक वचन आहे बरं षष्ठीचं. प्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः अनाशिनः एक वचन आहे षष्ठीचं, षष्ठी विभक्तीचं. आणि देहा हा बहुवचन, म्हणजे देह अनेक प्रकारचे असू शकतात, पण आत्मतत्व मात्र एकच आहे. तो आहे अनाशिनः. देह कसे आहे? अंतवंतः. सगळे देह अंतवान आहेत, विनाशाला प्राप्त होणारे. असं असल्यामुळे अर्जुना तस्मात युद्धस्व, तो युद्ध केलंच पाहिजे. याचा अर्थ आत्मस्वरूपाचा नाश होत नाही, आणि शरीराचा कितीही आपण जर प्रयास केला तर नाश झाल्या वाचून राहत नाही. म्हणून कोणाकरता शोक करावा? आत्म्याकरताही करू नये, शरीराकरताही करू नये. हे तुला कळालं ना? पण असं कळाल्यानंतर सुद्धा स्वतःचं कर्म कधीच टाकू नये. तस्मात युद्धस्व. म्हणून अर्जुना तू युद्ध केलंच पाहिजे, युद्ध करावं. म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये साधकाने आपला कर्मत्याग करू नये. इथे भक्तराज अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर आल्यामुळे युद्ध नावाचं क्रम प्राप्तच आहे. म्हणून भगवंताने युद्धाचं अनुमोदन दिलेलं आहे बरं. एखादा व्यक्ती रस्त्याने चालला आहे, रस्त्याने प्रवास करतो आहे, आणि प्रवास करता करता बिचारा थकला, झोपला, आणि त्याला पुढचा प्रवास करायचा आहे. एखाद्या व्यक्तीने त्याला जागं करावं आणि सांगावं, तुला प्रवास करायचा ना, हा पुढचा रस्ता अमुक गावाला जातो. त्याला त्या रस्त्याला जायचंच होतं, फक्त जागं करणाऱ्या व्यक्तीने काय दिलं? अनुमोदन दिलं, आज्ञा नाही दिली. तसं अर्जुनच्या युद्धासाठीच आले होते, फक्त शस्त्र सोडल्यामुळे भगवंताने सांगितलं तस्माद युद्धस्व भारत, तू आता युद्ध केलंच पाहिजे. भगवंताने युद्धात नाही प्रवृत्त केला, चांगला आहे का? युद्धात नाही प्रवृत्त केलं, कर्मात प्रवृत्त केलं. क्षत्रियाचं युद्ध नावाचंच कर्म आहे, कर्मात स्वधर्मामध्ये प्रवृत्त केलं. यावर ज्ञानोबा एका ओळीचं स्पष्टीकरण करतात. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे, मनोनी तो वाजून जावे पंडुकुमारा. आणि पदातून काय कळतं? मागच्या ओव्याशी याचा संबंध आहे. जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत, तया केली आहे घात कदा नोहे. आणि शरीर जाता आघवे,
हे नाशवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडुकुमारा. जो सर्वदा सर्व कालात आहे, सर्वगत म्हणजे सर्व देशात सर्व वस्तूमध्ये आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे, ज्याचा जन्म नाही, ज्याचा क्षय नाही, जन्म आणि क्षयाच्या जो अतीत आहे म्हणजे पलीकडे आहे, तया केली आहे घात. त्याचा घात करण्याचा प्रयत्न जरी केला कदानो हे कधीही घात होत नाही, असं एक तत्व आहे. आणि त्या तत्वाला सोडून एक दुसरा पदार्थ आहे, कोणता? शरीर नावाचा. आणि तो कसा आहे? शरीर जात आगवे हे नाशवंत स्वभावे. जात म्हणजे समूह, बरं, जात म्हणजे वर्ग. आता शरीर कोणतं घ्यायचं? आपलंच फक्त शरीर एकटं नाही घ्यायचं. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे शरीरच आहेत. ज्याच्यामध्ये जीवाला सुखदुःखाचे भोग मिळतात ना, त्याला भोगायतन असं म्हणतात. ते सगळं शरीर आहे. त्यातही पुन्हा एका एका जीवाला 3-3, 4-4 शरीरं मिळतात एका जन्मात नाही. कोणते मिळतात? स्थूल देह जागृतीतला देह आहे, सूक्ष्मदेह स्वप्नातला देह आहे, कारण देह सुषुप्त्यावस्थेतला आहे, आणि महाकारण देह ब्रह्मज्ञानातला आहे. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीज्ञानाला काही ठिकाणी चौथा देह असं म्हटलं आहे. आणि हे सगळे शरीर नाशवंत स्वभावे, स्वभावतः हे नाश होणार आहे. फक्त त्यात एक फरक असा आहे, आपला जो स्थूल देह आहे ना, याचा नाश प्रारब्धाने होतो. सूक्ष्मदेहाचा नाश किंवा बाध तो फक्त ब्रह्मज्ञानाने एकदाच होतो. म्हणून जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत फक्त आपण वरचं शरीर बदलतो. आतलं जे शरीर आहे ना, सूक्ष्मदेह किंवा कारणदेह, हे आपल्याला कल्पांतापर्यंत तेच राहतं. एकदा कल्पांत झाला, पुन्हा कल्पाचा प्रारंभ झाला तर हेच शरीर आपल्यासोबत असतं. म्हणून आपण काय करावं? चांगले संस्कार जतन करावे, जास्तीत जास्त चांगले संस्कार संचय करण्याचा प्रयत्न करावा. चांगले संस्कार राहतात सूक्ष्मदेहामध्ये, आणि सूक्ष्मदेह जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्यासोबतच राहतं. फक्त आपण वरचं शरीर बदलतो. हल्लीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण प्रत्येक जन्मामध्ये हँडसेट बदलतो, सिम कार्ड तेच राहतं. ते बदलतो का आपण? ते नाही बदलत. हा काही माणसं 2-2 नंबर घेतात, तो भाग वेगळा आहे. पण मात्र मुख्य एकच असतो की नाही? मुख्य एकच आहे बरं. जरी काही माणसांकडे नंबर 2 असेल, काही नंबर 2चे असतात, सोडून द्या विषय, काहीकडे नंबर 2 असतात, पण मुख्य व्यवहाराला बँकेत एकच नंबर असतो. तो पुन्हा कशा फोनपे, गुगल पे, आणखीन काय त्याला नंबर मुख्य एकच असतो. किंवा ते अनुदान मिळतं की नाही, त्याला त्याने एकच नंबर लिंक केलेला असतो की नाही. व्यवहाराकरता 2-2 वापरतील. याचा अर्थ मुख्य सिम कार्ड आपण जसं बदलत नाही तसं आपलं असणारं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मनबुद्धी किंवा मनबुद्धी चित्त अहंकार, 17 किंवा 19 तत्वांचं मिळालेलं जे शरीर आहे ना, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आणि हे सुद्धा अविनाशीच आहे बरं. एकदा ब्रह्मज्ञान झालं की मग त्याचा नाश होतो, त्याचा बाध होतो खरं तर. आणि जे कारण देह आहे ज्याला अज्ञान असं म्हणतात, ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होत असतो एकदाच बरं. म्हणून मनुष्याला जीवनामध्ये ब्रह्मज्ञान एकदाच होतं, आणि एकदा झालं की त्याचा आत्मस्वरूपाचा अज्ञान, सूक्ष्मदेहाचा बाध एकदा झाला, परत त्याला जन्म नाही. नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. म्हणून ज्या देहामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल तो आपला शेवटचा जन्म आहे. आणि शरीराचा आता आघवे, आघवे शब्द वापरला की नाही, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आघवे किंवा आपल्याला येणारे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे आघवे शरीर नाशवंत स्वभावे, हे स्वभावतः नष्ट होणारेच आहे. प्रारब्ध संपलं की स्थूल देह नष्ट होतो, ब्रह्मज्ञान झालं की सूक्ष्मदेह त्याचा बाध होतो, कारण देहाचा नाश होतो. बीजच राहिलं नाही तर आता पुन्हा वृक्ष लागवड कशी करणार? बीज कोणतं आहे? आत्मस्वरूपाचा अज्ञान. किंवा आता प्रसंग जर पाहिला तर
इथं स्थूल देह घ्या, शरीर जात आघवे नाशवंत स्वभावे, याचा स्वभावता नाश होणार आहे. नाशाचे प्रकार 3, स्वभावतः, आश्रय नाश, परतः नाश. आणखीन काही प्रकार आहे. कारणाचा नाश झाला की पुन्हा नाश, कार्याचा नाश झाला की पुन्हा नाश. नाशाचे बरेच प्रकार आहे. पण ऐकत असताना आपण 3 ऐकतो ना. स्वभावतः, एखादं फळ परिपक्व झालेलं असतं आणि ते आपण ठेवलं तर स्वभावतः त्याचा नाश होतो. स्वभावतः भाजी असते ना, भाजी आपण तयार केली की 3 तासापर्यंतच ती खावी, त्याच्यानंतर तिचा नाश व्हायला सुरुवात होते. आयुर्वेदात तर असं म्हटलं आहे, स्वयंपाक तयार झाला, फक्त ऐकून ठेवा, स्वयंपाक तयार झाला की तो 48व्या मिनिटापर्यंतच खाल्ला पाहिजे. 48व्या मिनिटापर्यंत. म्हणजे काय, ताजा स्वयंपाक जेव्हा असा त्याचा अर्थ आहे. भाज्याचे स्वतः स्वभावता नाश होतं, उन्हाळ्यामध्ये लवकर नष्ट होतात. एखादं फळ ठेवलं की नष्ट होतं, तसं शरीरसुद्धा नष्ट होतं स्वभावतः. आश्रय नाश, ज्याच्या आश्रयाने राहतं तो आश्रय संपला की संपलं. पडून गेली या भिंती, चित्रांची केवळ होय माती, हा आश्रय नाश आहे. आणि परतः, दुसऱ्याकडून घडणारा नाश. शरीरावर हे सगळे नाश बसतात. अर्जुना, शरीर जात नाशवंत आहे आणि आत्मा त्याचा घात केला तरी घात होत नाही, असे 2 तत्व तू जाणले की नाही. म्हणून हे दोन्ही कारणं जाणल्यामुळे आता तू निश्चिंत युद्ध करावं. तू वाचून जावे पंडुकुमारा. का युद्ध करावं? कारण आत्मस्वरूपाला युद्धाने काहीच फरक पडणार नाही. आणि युद्ध नाही केलं तर शरीर काही वाचणार नाही. मग कर्म का टाकावं? क्षत्रियाने युद्धच करावं. कुठपर्यंत करावं? मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत झुंजच करावी. कारण क्षत्रियाला युद्ध करता करता धर्मयुद्धामध्ये मरण आलं की त्याला दुसऱ्या क्षणाला स्वर्ग आहे. वास्तविक स्वर्गाला जायचं असेल तर शतमक संपत्ती स्वर्गीची 100 यज्ञ करावे लागतात. पण युद्ध करणारा क्षत्रिय मृत्यूला प्राप्त झाला की त्याला 100 यज्ञाची गरज नाही. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, त्याला स्वर्ग प्राप्त आहे. जिंकला तर जित्वा वा भोक्षसी महिम. मग युद्ध कसं करावं धर्मासाठी? धर्मवीर संभाजी महाराजांसारखं. आज त्यांचा बलिदानाचा स्मरण दिवस आहे की नाही? मृत्यूसुद्धा ज्या ठिकाणी नम्र होऊ शकतो पराकोटीचा, मग मी रूपासुनी थोरे, देह दुःखाची डोंगरे, दाटी जोपा परिभारे, शस्त्र न दटे, का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्नी माझी पडिलिया, चित्त महासुखी पौडल्या चेवोचे नये. शरीरातला एक ना एक कण रक्ताचा नष्ट होईपर्यंत आणि संपूर्ण शरीर नष्ट होईपर्यंत झुंजावे. मृत्यूच्या बरोबर झुंज दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहिलं तर एकाच महापुरुषाची आठवण होते, भीष्माचार्यांची. जसं भीष्माचार्य 6 महिन्यापर्यंत बाणांच्या शय्येवर झोपले, शरपंजरी पडले आणि मृत्यूची वाट पाहत राहिले. त्याच्यानंतर एवढ्या प्रचंड असणारे हाल, केवढा प्रचंड असणाऱ्या मृत्यूचा प्रसंग फक्त संभाजी महाराजांनी सहन केला. आपण श्लोक म्हणतोय, मात्रा स्पर्शास्तु कोणतेय, शीतोष्ण सुख दुःखदाहा, आगमा पायिनो नित्यास तांती तिक्षस्व भारत. तो कोणी सहन केला? फक्त त्यांनीच. म्हणून तो अजून जावे पंडुकुमारा, तो पंडुपुत्र आहे. वडिलांनी सुद्धा युद्ध केलं आणि तू सुद्धा युद्धच केलं पाहिजे. कोणासोबत? शत्रूसोबत आहे. आणि युद्ध मृत्यूसोबत सुद्धा. आदर्श उदाहरण छत्रपती संभाजी महाराजांचं. म्हणून त्यांना आपण धर्मवीर असं म्हणतो की नाही. आज त्यांच्या बलिदानाचा दिवस आहे. ही ओवी आज त्यांच्याकरता श्रद्धांजलीच आहे. आणि शरीर जाता आगवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तो वाचून जावे पंडुकुमारा. 2 तत्वाचा विचार सांगितला. एक आहे अविनाशी. 17व्या श्लोकामध्ये पद काय आलं? अविनाशी आत्मस्वरूप आहे. आणि 18व्या श्लोकाच्या प्रारंभाला अंतवंत मे देहा, म्हणजे देह विनाशी आणि आत्मतत्व अविनाशी. असं जाणल्यानंतर सुद्धा जो व्यक्ती आत्मस्वरूपाला मरणारा मारणारा समजतो, ते दोघंही जाणत नाही. पुढच्या श्लोकामध्ये हा भाव सांगतात. य एनम व्यक्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम, उभौ तौ न विजानीतो नायम हन्ते न हन्यते. यह
एनं व्यक्ति हंतारम यह च एनं मन्यते हतम उभौ तौ न विजानितः न अयम हंती न हन्यते। यह जो कोणी असणारा साधक, एनम आत्मानम, सगळे सर्वनाम आहे बरं। यह म्हणजे जो कोणी साधक, ब्रह्मवेत्ता असणारा महात्मा, एनम आत्मानम कसा जाणतो? आता जाणण्याचे प्रकार दोन आहेत, काही परोक्षत्वाने जाणतात, काही अपरोक्ष रूपाने जाणतात। ज्याला खरं ज्ञान झालं तो आत्मस्वरूपाला करता भोगता समजतच नाही, पण काही स्वतःला ज्ञानी समजतात। भगवान म्हणतात ते आडनावाचे ज्ञानी आहे, जरी ते परोक्ष ज्ञानी असेल। यह जो कोणी परमार्थामध्ये आलेला आहे, एनम आत्मानम या आत्मस्वरूपाला, हंतारम हा मारणारा आहे, म्हणजे हनन क्रियेचा कर्ता मानतो। हंतारम व्यक्ती च यह एनम हतम मन्यते, आणि कोणी कोणी या आत्मस्वरूपाला हा मरणारा आहे। फरक आहे बरं, मारणारा आणि मरणारा। मारणारा कर्ता असतो आणि मरणारा कर्म असतो, हा त्याचा अर्थ आहे। हतम मन्यते म्हणजे हनन क्रियेचं कर्म मानतो, आणि हंतारम हनन क्रियेचा कर्ता मानतो। उभौ तो न विजानितो, ते दोघे सुद्धा खऱ्या अर्थाने जाणत नाही। का जाणत नाही? कारण आत्मा कसा आहे? न अयम हंती, हा कुणाला मारत नाही। न हन्यते, कोणाकडून मारलाही जात नाही। कारण हा कसा आहे? असंग स्वरूपाचा, याला अवयवच नाही, सावयव नाही, जन्माला येत नाही, त्यामुळे हा स्वतःही कोणाला मारत नाही आणि कुणाकडून मारविलाही जात नाही, म्हणजे स्वतः करताही नाही होत आणि कुणाला प्रयोजक कर्तृत्वसुद्धा देत नाही, म्हणजे थोडक्यात करताही नाही आणि कर्मही होऊ शकत नाही, असा तो एकटाच आहे। आता या श्लोकामध्ये यह म्हणजे जो कोणी, सर्वनाम देवाने काय ठेवलं? जो कोणी। ज्ञानोबाने जो कोणी असं तृतीय पुरुष सर्वनाम घेतलं नाही, द्वितीय घेतला मध्यम। तू अर्जुना, तुझ्यावर हे सगळं लावलंय बघा। तो धर्वणी देहाभिमानाते, कारण अहम, त्वम आणि सह असं म्हणतो की नाही आपण, तीन प्रकारचे पुरुष असतात की नाही? उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि तृतीय पुरुष। त्या तृतीय पुरुषामध्ये यह हे सर्वनाम येत आहे। त्वम म्हणजे तू, समोर असणारा, आणि अहम म्हणजे मी। ज्ञानोबाने अर्थ करत असताना कसा केला? जो कोणी नाही तोच आहे तो, असा अर्थ केला आहे। तो धरोणी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणता हासी, तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारीशी, तरी वदिता तू नवसी हे वद्य नवती। दोनच ओव्या आहे, पण दोन ओव्यांचा मात्र एकत्र विचार आहे। तू स्वतः अर्जुना धरोणी देहाभिमानाते, देहाचा अभिमान धारण केला आहे। मी जगी एक अर्जुन, ऐसा देही वाहे अभिमान, आणि या कौरवांते स्वजन आपुले म्हणे, याही वरियाते मी मारीन, म्हणे तेने पापे केरिगेन, ऐसे देखत होतं दुःस्वप्न तो चेवविला प्रभू। स्वतः पहिला अभिमान कोणता आहे? मी अर्जुन, जगतातला मी अर्जुन आहे। आणि हा अभिमान कायम बदलतो बरं। जागा असताना स्थूल देहाचा अभिमान असतो, स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाचा, सुषुप्ती अवस्थेमध्ये गुप्त रूपाने असतो। हा झाला एका जीवनातला अभिमान। दुसऱ्या देहामध्ये नवीन जन्मामध्ये गेला तर त्या देहाचा अभिमान। जीवाचा कायम अभिनय चालू आहे, कायम एकाचा अभिमान घ्यायचा, दुसऱ्याचा सोडायचा। मागच्या देहामध्ये मनुष्य देहच असेल असं काही सांगता येत नाही, कदाचित हत्तीचाही जन्म असू शकतो की नाही। त्या देहामध्ये हत्तीचा अभिमान घेतला, तो दिला सोडून या देहामध्ये मनुष्य देहाचा अभिमान, हे जीवाचं कायम प्रत्येक जन्माबरोबर चालू आहे। तो आता वर्तमान काळामध्ये काय करतो? या देहाचा अभिमान धारण केला, तो धरोणी देहाभिमानाते, या देहाचा अभिमान मीच आहे असं मानणं त्याला अभिमान म्हणतात। तो धारण केला आणि बाकीच्या लोकांवर दिठी सुनी शरीराते, भीष्माचार्य आदिकांच्या शरीरावर तो दृष्टी ठेवली आहे, त्यांच्या देहावर दृष्टी ठेवली, स्वतःच्या देहावर देहाचा अभिमान धारण केला, आणि परिणाम काय म्हणतो? मी मारिता, मी क्षत्रिय आहे,
मी मारणार आहे म्हणजे मी करत आहे, आणि हे मरते हे सगळे मरणारे आहेत, म्हणजे माझ्या कर्माचे, माझ्या क्रियेचे हे कर्म आहेत, आणि त्या क्रियेला करणारा कर्ता मी आहे. स्वतःकडे कर्ता भाव, क्रियेचा कर्ता, आणि समोरच्या लोकांकडे त्या क्रियेचं कर्म, असं म्हणून तू म्हणत आहेस. मनुष्य व्यर्थ अहंकार धारण करतो की नाही? मी केलंय म्हणून झालं असं म्हणतो की नाही? व्यर्थच आहे. काही काही माणसं म्हणतात की नाही, अहो मी केलं ना. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात, त्या उदाहरणातला फक्त एक अर्थ घ्या. अहंकाराला काही जागा नसते आपल्या. कोणीतरी एक विद्यार्थी शिकत होता, आणि मग आता ते विद्यार्थ्याला जर शिकायचं असेल, ज्ञान ग्रहण करायचं असेल, तर ज्ञानोबाने त्याकरता एक पद ठेवले बघा, तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे, पुढे दास्य सगळं करावे का अगर्वता करावी. हे पद फार महत्त्वाचं आहे. ज्याच्या ठिकाणी गर्व अभिमान असतो की नाही, तो सेवा नाही करू शकत. त्याला नम्र व्यक्ती असावा लागतो सेवेसाठी. तो विद्यार्थी गुरुकुलामध्ये राहिला, आणि गुरुजी त्याला काहीतरी बोलले. एकांतात बोललं तर मनुष्याला काही वाटत नाही, तर सगळ्या वर्गात जर बोललं तर माझा इगो हर्ट झाला, म्हणतो की नाही, माझं मन दुखावलं गेलं गुरुजींच्यामुळे. राग आला, गुरुजी मला काय समजलं, श्रीमंत आहे मी घरचा, सामर्थ्य लात मारील तिथं पाणी काढील, तुम्ही मला एवढे बोलले. निघून गेला बघा. इथं न राहिला, दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेला, विद्वान झाला. विद्वान झाल्यानंतर मला वाटतं बहुतेक डॉक्टर बाबांच्या गुरुजींचे म्हणजे आनंदाश्रम स्वामीचे ते गुरुबंधू होते. बाबा पाठा सांगत असतात हे उदाहरण. आणि मग कालांतराने ते आजारी पडले. गुरूंचा त्याग करून निघून गेले ना, विद्वान झाले पण आजारी पडले. त्यांच्या पोटामध्ये जलोदर नावाचा रोग झाला. पाणी जरी नाही पिलं तर पोटामध्ये पाणी तयार व्हायचं, आणि 1-1, 2-2 लिटर पाणी ते काढावं लागायचं. त्यांनी स्वामी महाराजांना पत्र पाठवलं, मला खूप यातना होतात, तुम्ही मला भेटायला या. स्वामी महाराज गेले भेटायला, आणि ते अगदी कणखर बाण्याचे होते स्वामी महाराज, स्पष्ट वक्ते. पण त्यांनी सांगितलं काय होतं काही समजत नाही म्हणे, म्हणजे पोटात आपोआप पाणी तयार होतं, आणि त्याच्यात काय अवघड आहे म्हणे, तो गुरुजीला म्हणला होता ना, मी लात म्हणे तिथं पाणी काढील. काय नाही म्हणे, आपलीच लात आपल्या पोटावर मारायची, घ्यायचं पाणी काढून. शक्य आहे का ते? व्यर्थ अहंकार असतो. मी मारिता हे मरते. मनुष्याने कशाचा अहंकार धारण करू नये. काशी क्षेत्रामध्ये की विद्वान व्यक्ती होता म्हणे. बाबा सांगतात हे उदाहरण, सगळे वेद पाठ होते, 4चे 4 वेद. ज्याचा 1 असतो त्याला वेदी, 2 असेल तर द्विवेदी, 3 वेद पाठ असेल तर त्रिवेदी, 4 असेल तर चतुर्वेदी. ज्या ज्या लोकांनी वेद पाठ केले त्यांचे आडनावच बदलले. पूर्वीचे आडनाव वेगळे होते, पण वेद पाठ केल्यामुळे द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी असे नावं त्यांचे बदलले. आणि मग 4 वेद पाठ केले, पण अभिमान खूप. एकदा काय झालं, त्या काशीमध्ये अरुंद गल्ली आहेत. समोरून एक पशु धावत आला. सगळ्या लोकांची तारांबळ उडाली, सगळे लोक रस्ता दिसेल त्या ठिकाणी पळू लागले. ते पळता पळता ज्या व्यक्तीचे 4 वेद पाठ होते, तो एक घाई गडबडीमध्ये पळाला. लोखंडी तो खांब असतो की नाही विजेचा, त्या खांबाला त्याचा धक्का लागला डोक्याला, आणि जिथं स्मृतीचा कप्पा आहे ना आपल्या मेंदूमध्ये, तिथे आघात लागल्यामुळे गेली ना स्मृतीच गेली. मनुष्याची ताकद जर कमी पडली ना तर स्मृती कमी पडते. ज्या दिवशी आपला कडकडीत उपवास असेल त्या दिवशी प्रमाण आठवत नाही, फक्त व्याख्यान. असं होतं की नाही? ताकद कमी पडू शकते की नाही? ती स्मृती गेली 4 वेदाची. त्यानंतर असं म्हणतात की त्या व्यक्तीला आपल्याला भूक लागली हेही कळालं नाही, आणि आपण किती खातो हेही कळालं नाही. भूक लागली की तो रडायचा, मग लोकांना वाटायचं याला भूक लागली, लोक वाढायचे पदार्थ. मग आता पोट भरलं सांगता आलं पाहिजे की सांगताच येत नव्हतं. किती वाढा, तो व्यक्ती खातच राहायचा. जास्त खाल्लं की पुन्हा पोट दुखायचं. मनुष्याने अहंकार कधीच करू नये, कशाचाच करू नये. श्रीमंतीचा नाही, रूपाचा नाही, धनाचा नाही, तारुण्याचा नाही, कशाचाच नाही. विद्वत्ता, फार मी विद्वान आहे असंही म्हणू नये. आपली विद्वत्ता कुठं आहे? मज पामर आहे काय थोरं, पण पायीची वाहन पायी बरी. मी मारिता आहे मरते. मनुष्य केव्हा म्हणतो माहिती आहे का? ज्याची दृष्टी शरीरावर असेल ना तोच मनुष्य मी असं म्हणत असतो. म्हणजे मनुष्याला अहंकार केव्हा येतो? आत्मस्वरूपावर दृष्टी गेली तर अहंकारच राहत नाही ना. ज्याचा आत्मस्वरूपावर, ज्ञानोबा म्हणतात बघा,
नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसाला तैसा मूळ अहंते ठाकीला तो मी म्हणून. मूळ अहंतेवर जर आपला अहंकार गेला ब्रह्मस्वरूपावर तर अहंकारच राहत नाही. पण तिथून खाली आला की तो देहावर जाऊन बसतो. देहावर अहंकार आला की मनुष्याला देहाची अहंता, देहसंबंधी पदार्थाची ममता, आणि हे जाळं आहे. जे बंधन तोडायचं आहे ना, आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं, ते अहंतेतून आणि ममतेतून. एवढं सूक्ष्म त्याचं स्वरूप आहे, पण फार विस्तार आहे त्याचा. अहंकार गेला का म्हणे देव झाला. अहंकार गेला की तो मूळचा देव आहेच, फक्त त्याने तो पकडलेला आहे मध्यंतरी या देहाचा. सोडता येत नाही मनुष्याला. सध्याच्या काळामध्ये स्पर्धा चालू आहे ना, अहंकार मिरविण्याची किंवा प्रतिष्ठा दाखविण्याची. त्याने जर ती मग 4 चाकी गाडी घेतली असेल ना, जर त्याने, त्याला काय म्हणतात ते, ग्रँड एंट्री असं काहीतरी म्हणतात, त्याची एंट्री करतात की नाही, ते प्रवेश, थाटात प्रवेश करायचा. दुसरा म्हणतो त्याने असं केलं का त्याच्यापेक्षा आपण पुढची घेऊ. मग असं अहंकार वाढविण्याचा प्रयत्न असतो की नाही मनुष्याचा. आणि इथे परमार्थामध्ये गेला पाहिजे. तो धरोनी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता, मी मारणार आहे, हे सगळे मारणारे आहे असं म्हणत आहेस, बोलतो आहे. पण अर्जुना, तरी अर्जुना तू हे नेनसी, तो मात्र हे जाणत नाही. जरी तत्वता विचारीशी, तत्वतः विचार जर केला तर तू वदिता, तरी वदिता तू नवसी, ते वद्य नवती. तो वध करणारा नाही म्हणजे काय, या कर्माचा करता तू नाही. आणि ते वद्य नवती, वध करण्याकरता ते योग्य, म्हणजे युद्ध नावाच्या क्रियेचे ते कर्म होऊ शकत नाही, असा विचार आहे. तो करताही नाही, मारणारा नाही, आणि ते मारले जाणारे सुद्धा नाहीत. हा प्रकार कोणामध्ये घडतो आहे, शरीरामध्ये घडतो आहे. मग आत्मस्वरूप कसं आहे, त्या देहाच्या ठिकाणी 6 विकार सांगितले, आणि 6 विकार रहित आत्मतत्व, त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे, वेदाविनाशिनं नित्यं एनम अजम अव्ययम, कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. पदच्छेद असा आहे, मी अगोदरच वाचला पुढच्या श्लोकाचा पदच्छेद. न जायते म्रियते वा कदाचित, न अयम भूत्वा, काही ठिकाणी अभविता असा पण पाठ आहे बरं, भूत्वा भविता असं द्विखंड चिन्ह पण काही ठिकाणी दिलं आहे. दोन्हीचा अर्थ लागतो. भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे, वेद अविनाशिनं नित्यं यः एनम अजम अव्ययम, कथम सह पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. असा आक्षेपार्थाने प्रश्न विचारला आहे. प्रश्नार्थक नाही, आक्षेपार्थाने विचारला आहे. आत्मतत्व कसं आहे, जो जो पदार्थ उत्पन्न होतो त्या ठिकाणी 6 प्रकारचे विकार असतात. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे 6 विकार आहे बरं. हे आपल्या शरीरावर आहे. शरीरावरच राही असं नाही. जो जो पदार्थ जायते, जायते म्हणजे उत्पन्न होतो, त्याला पुढचे 5 विकार आपोआप लागतात. मग एखादं झाड जरी निर्माण झालं जमिनीच्या उदरातून, जायते आलं, जायते म्हणजे जनजायते, उत्पन्न होणे, जन्माला येणं. जन्माला आला, उत्पन्न झाला की त्याला 6 विकार पुढचे अवश्यम भावी प्राप्त होतात. त्याचा शेवटचा विकार आहे म्रियते, नष्ट होणं. जायते, उत्पन्न झाला की मग अस्ति, अस्तित्व प्रगट दिसतं आपल्याला. वर्धते, वाढ होते. वाढ झाली की कायम वाढच होत नाही. अपक्षीयते, थोडी घसरण. विपरिणमते, बदल होतो. अपक्षीयते, क्षय होतो. आणि एकदा शेवटचा क्षय झाला की मग विनश्यते. म्हणून 6 विकार कोणते कोणते, जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. हे देहावर आहे की नाही विकार. देह उत्पन्न होतो ना, जन्माच्या अगोदर नसतो. जन्म झाला की दिसतो, मग
लहानपणामध्ये, मग काही ठराविक वयापर्यंत वाढतो. शरीराची वाढ काही वयापर्यंत होते. वाढ झाली की काही वाढ नाही होत, थोडासा बदल होतो. आणि बदल थांबला की मग पुन्हा घसरण सुरू होते. आणि शेवटची घसरण झाली की मग विनश्यती. कुठेही घ्या तुम्ही, वृक्ष घ्या, पशुचा देह घ्या किंवा मानवाचा. जायते आले की म्रियते येतं. पण आत्मतत्व कसं आहे? न जायते, कदाचित म्हणजे कधीसुद्धा, हे कधीच जन्माला येत नाही. त्यामुळे कधीच न म्रियते, मरणालाही प्राप्त होत नाही. बर पुढे, अयम हा आत्मा भूत्वा, भूत्वा म्हणजे एकदा निर्माण झाला. आणि भूयः म्हणजे पुन्हा एकदा. भविता म्हणजे होणारा. न देह कसा आहे? एकदा निर्माण झाला की पुन्हा हा नाहीसा होणारा आहे. किंवा सूक्ष्म देहाचा विचार केला तर एकदा हा स्थूल देहामध्ये निर्माण झाल्यासारखा दिसतो. स्थूल देहाला सोडलं की पुन्हा नवीन देहामध्ये जातो आणि पुन्हा प्रकट झाल्यासारखा दिसतो. म्हणजे एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत. तसा हा नाही. किंवा एक अर्थ असा केला आहे, भूत्वा एकदा जन्माला येऊन, भूयः अभविता पुन्हा एकदा हा अभावाला प्राप्त होतो असं नाही. स्थूलदेह एकदा निर्माण झाला की पुन्हा मृत्यूच्या पश्चामध्ये अभावाला प्राप्त होतो. स्थूलदेह गेला म्हणजे गेलाच की, तो परत सापडत नाही. प्रतिमा दिसू शकते पण देह कुठं दिसतो आहे? हा एकदा निर्माण झाला की पुन्हा होणारा असा मात्र देहाप्रमाणे आत्मा नाही. हा कधी निर्माणच होत नाही, जन्माला येत नाही, मृत्यूला प्राप्त होत नाही. का बरं? त्याचं कारण अजहा, हा जन्मरहित आहे. नित्य हा कायमचा, सर्व कालात राहणारा आहे. शाश्वत म्हणजे सर्वदा एकरूप राहणारा. सर्वदा जो एकरूप राहतो की नाही, त्याच्यामध्ये अपक्षय नावाचा म्हणजे वर्धते, वृद्धी नावाचा विकार होत नाही. या शाश्वत पदाने वर्धते हे लक्षण टाळलेलं आहे. आणि पुराणः, पुरा अपि नवम, हा नित्य नूतनच आहे. नित्य नूतन असल्यामुळे याच्यामध्ये अपक्षय होत नाही. जायते म्रियते हे दोन नाही. शाश्वतः या पदामध्ये वर्धते नाही आणि पुराण या पदामध्ये अपक्षय नाही. मध्यंतरी कोणते राहिले मग आता? जायते अस्ति अस्ति, ते अस्ति का नाही बरं? कारण स्वतः अभावः न विद्यते, हा कायम अस्ति स्वरूपच आहे. त्यामुळे हा प्रगट होतो असं कधी नाही. आणि वाढही नाही, कारण अपक्षय ज्याला नाही, वर्धते नाही. त्यामुळे विपरिणामती उपलक्षणाने त्याच्यात बदलही कधी होत नाही. हन्यमाने शरीरे, शरीराचा जरी नाश झाला तरी पण न हन्यते, हा मात्र मारला जात नाही. असं हे आत्मतत्व आहे, सहा विकाराने रहित. आणि हे अर्जुना, एनम अजम अव्ययम, या अज स्वरूप असणाऱ्या, अव्ययम म्हणजे अविनाशी, अव्यय किंवा अव्यय पदाने ज्याच्यामध्ये वर्धमान होणं किंवा घट होणं असा विकार नाही. कारण अविनाशी पद आलेलं आहे ना पुढं. अविनाशीनम आणि अव्ययम याचा अर्थ एक नाही करता येणार. अविनाशी पदाचा अर्थ करायचा ज्याचा मृत्यू कधीच होत नाही असं अविनाशीनम. नित्यम म्हणजे सर्व काळामध्ये राहणारं. अजम म्हणजे जन्माला न येणारं. आणि अव्ययम म्हणजे वर्धते आणि अपक्षीयते, असे दोन विकार ज्याला नाही अशा आत्मतत्वाला यह वेद, जो कोणी साधक आत्मत्वाने जाणतो, ब्रह्मस्वरूपाला, आत्मस्वरूपाला खऱ्या रूपाने जाणतो, सहपुरुषः, असा असणारा खरा पुरुष आहे बरं. कारण त्याने पुरुषार्थ केला आहे. असा असणारा पुरुष जो आत्मस्वरूपाला जन्मरहित, कोणत्याही विकाराला प्राप्त न होणारा अविनाशी रूपाने जाणतो, तोच असणारा पुरुष हे पार्थ कथम, कशा प्रकारे, हंती कम, कम घातयती, तो कुणाला बरी मारेल? कुणालाही मारणार नाही. आणि कुणाला मारण्याकरता प्रवृत्त करेल? तसंही करणार नाही. कारण तो स्वतःही काही करत नाही आणि कुणाकडून करवूनही घेत नाही. कारण आत्मा हा मारला जात नाही. कर्म करावं पण तो कर्म करण्याचा करता मात्र होत नाही, कारण त्याने अभिमान सोडलेला आहे. तो स्वतःही मारत नाही आणि कुणाकडून
कोणाला मारण्याकरता प्रवृत्तही करत नाही, कारण त्याला प्रयोजक कर्तृत्व असं म्हणतात. आणि एक स्वाभाविक कर्तृत्व स्वतः करणं याला स्वतःचं कर्तृत्व म्हणतात. आणि स्वतः काही न करता दुसऱ्याला सांगणं याला प्रयोजक कर्तृत्व असं म्हणतात. त्या दोनही कर्तृत्वापासून तो वेगळाच आहे. आणि यावर मग ज्ञानोबारे स्पष्टीकरण फार गोड करतात. ते चिंतन आपल्याला आज नाही करता येणार, ते आपण उद्याच पाहू. तो स्वतःही मारत नाही स्वतः, आणि कुणाला मारण्याकरता प्रवृत्त करत नाही. जसं की त्याच्या सत्तेनं सगळी इंद्रिय आपापली व्यापार करतात, पण तो तत्वात कोणाला प्रेरणाही देत नाही आणि स्वतःही काही करत नाही. असंग असल्यामुळे तो काही करत नाही आणि एकटाच असल्यामुळे तो कुणाला काही सांगूही शकत नाही, करून पण घेऊ शकत नाही. असं सर्व प्रमाणाला अगोचर अवाङ्मनस असणारं तत्त्व, त्या तत्वाला जाणल्यानंतर पुरुष कर्तेपणाच्या भावनेतून आणि स्वतः कर्माच्या संघातून अलिप्त भावाला प्राप्त होतो. आणि मग आशाने कर्म केलं काय आणि युद्ध केलं तरी कोणत्याही प्रकारचा त्याला दोष लागत नाही, असा विचार आहे. चिंतन आपण ते उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.